बहिणीचा मानाचा मुलगा बुवा त्यांची पहिली वारी करून गेली. अजून काय पहिली वारी होती की दुसरी वारी होती काय समजलंच नाही. का आवाजावर थोडासा परिणाम झाला. आजचा 8वा कार्यक्रम आहे. फक्त मला काय म्हणायचंय ते फक्त जाणून घ्या तुम्ही. बाकी समजण्यावाल्यांना इशारा काफी होत आहे. बरोबर आहे ना? आवाजाकडे लक्ष देऊ नका. मला काय म्हणायचं आहे याकडे लक्ष द्या फक्त. बुवांना कालचा डोस एवढा भारी झाला का आज बुवा पहिल्या वारीतच दुसरी वारी पण करून गेलं. बुवा तुम्हाला एका बुटकीत टेंगूळ दिलेलं दिसतंय मी पहिल्याच वारीत. काय तर बघा कालच्या कार्यक्रमामध्ये बुवांची एंट्री काय होती माहितीये का? म्हणजे आमच्याकडून पण हे शिकतात बरं का. काय होती? मिळाले निघाले ला 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 बुवांची कालची एंट्री ह्या गाण्यावर. आता ही एंट्री कोणाची असायला पाहिजे? माझी ना. मी आले निघाले. हा तेव्हा आज काय बुवांची एंट्री? तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है. तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है. अरे मेला जवान होते रे. मेला तुझ्या अर्धी लाकडा मस्तान दिली आणि आता जवान होतोयस. हा तरी कालचा एक डायलॉग मारलंच नाही. त्याच्यावरती पण येणार आहे. मी काल चांगलं गाणं सुचवलं होतं. दवळींचा बादशाह ना. काल बुवांना म्हटलं होतं बुवा इंटरव्ह्यूला गाणं कसं बादशाह हो बादशाह बादशाह हो बादशाह बादशाह हो बादशाह बादशाह मेरा तेरे जवानी. जवानी गेली बुवा. आता तो डाय पे करून येतोस म्हणून ती गोष्ट वेगळी. हा ती गोष्ट वेगळी. हा त्यानंतर मला म्हणतात की ही एवढी घोडी वाढले पुन्हा पण तशीच मागणं पण तशीच. म्हणाले का? म्हणतात शक्ती तुझ्यात चिकणी एकच नाही. हा मेरा वासू जिथं तिथं वास काढतो. ही फुगले ही अशी झाले तशी झाले. अरे वसाड्या खात्या पित्या घरची हे लक्षण आहे ह्याच. कशाला झुरत नाही आमच्याकडे. सगळा भरपूर आहे बुवा. सगळं काय भरपूर आहे. अजिबात झुरत नाही आम्ही. तू वसाड्या ह्या रात्रीच्या बाऱ्यांना जरा कमी कर. जरा घरात बाऱ्या कर. तुझ्यावर पण येईल मास. बघा ते पारायणांचे कार्यक्रम करत नमन भारूड ऑर्केस्ट्रा सगळेच म्हणजे जवळपास 365 दिवस असतील ना 300 दिवस हा बाहेरच असतो. बाहेरच्याच बाऱ्या करतो. घरात बाऱ्या होणार कधी? बरोबर आहे ना? म्हणून ह्याचा पुढून सपाट पाटील सपाट जेवायला पाकिट झालाय. आणि मग ह्याला आम्ही दिसतो मग म्हणे फुगले हे झाले. तुमचं काय खात नाही बुवा. माझ्या घरचं मी खाते. मग मी जाडी असेल बारीक असेल हा माझ्या नवऱ्याला मी पसंत आहे. मला माझी फिगर आवडते बस. तुला काय तुझ्याशी काय घ्यायला तुझा काय जातो. हा आता बोलायचं नाही बुवा. हा त्यानंतर बुवा म्हणतात टायमिंग बद्दल. बुवा टायमिंग बद्दल म्हणतात. आता हे निमित्त आमचे आम्ही मंडळात हे घालून घेतलेले आहे कारण तुरेवाल्यांना दुसरी वारी मिळत नाही म्हणून मान्य आहे मला. 1.5-2 तासाची बुवा वारी केली म्हणतात. ठीक आहे 1.5-2 तासाची केली. तुम्ही किती तासाची केली? 1.5 तास. 15 मिनिटं फक्त कमी केला. 1.5 तासाची तुम्ही पण केला. बरं मग शक्तिगुणात हाही नियम आहे की गवळण एक गायची. बरोबर ना?
पद एक गायचं, स्तवन गण गवळण पद, आणि एखादं गाणं तुळेवाल्यांनी तुम्ही गा, कारण तुम्हाला दुसरी बारी भेटत नाही. ह्यांनी स्तवन गायलं, गण गायलं, कसं माहिती काय, कुत्रा मागं लागण्यासारखा. हा चावट, हा कमरे खालचा बुवा आहे हा. ह्याच्याकडे दुसरं काय नाही, कमरे खालचा एक नंबर चावट आणि पानसट बुवा. उगाच ह्याला वासू बिसू म्हणत नाही, ह्याच्या मनी वसे ते सोडणी दिसे. ह्याच्या रात्रीच्या वाऱ्या घरातल्या कमी असतात, म्हणून ह्याच्या डोक्यात सगळं तेच असतं. आणि काय म्हणतात की हिरी टाईम घेतात बुवा. मग तुम्हाला पण, तुम्ही वयाने मोठे आहात, चांगले नामांकित शाहीर आहात, गवळणी किती घ्यायच्या, पदं किती घ्यायची, आम्ही काठी कशाला द्यायच्या. एका गवळणीला काठ ठीक आहे, दोन गवळणी घेतात, 2 गवळणी ठीक आहे, पण 4 5 पदं घेता, आम्ही काठी तरी किती द्यायच्या. बुवा तेवढा तारतम्य. मला टायमिंग बद्दल बोललात, मी मान्य करते. अर्ध्या पाऊण तासात मी ही सेकंड वारी आटपून मी निघणार आहे. पण तुम्ही पण मग आमच्याकडून शिका की गवळण किती घ्यायच्या, पदं किती घ्यायच्या, हे तुम्ही पण शिका. तुम्ही पण जरा उगाच लोकांवर नका फरमाईश आणि एखाद दुसरी फरमाईश असते, बाकी तुमच्या मनाच्याही येडे चाळे असतात. बाकी काय नसतं. त्यानंतर म्हणतात की एकदा गण होऊ दे, मग हिना कसा काय तो बघतो. म्हणजे ह्यांना घाई झालेली असते, एकदा का कधी माझा स्तवन संपतोय, गड संपतोय, मी कधी चालू होतो. म्हणून कुत्रा मागा लागल्यासारखं मग त्या गाण्याला शेर नाही घ्यायचा, काय नाही. आणि म्हणे आम्हाला हे अडवणे करतात. बुवा शक्ती तुला म्हणजे नुसता चावट नाही, कवालीचे सामने ठेवतील मी. जर चावटच लोकांना ऐकायचं आहे ना, कवालीचे सामने ठेवतील. बरोबर आहे ना. साप एकमेकांची आई काढायची, आई माय साप काढून टाकायची. कवालीच्या सामने ठेवतील लोक. मग गण गवळण स्तवन गण कशासाठी असतं. उगाच आपल्या कुत्रा मागं लागण्यासारखं उरकायचं आणि गवळणीपासून सुरुवात करायची असं बुवा नसतंय. म्हणे या बाईनी बारी मुळमुळीत केली. बुवा जी लोक माझ्यापर्यंत पोहोचू शकली नाहीत, इव्हन आयोजकांनी त्यांच्या जी फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत महिला, त्यांनी सुद्धा सगळ्यांनी सांगितलं की बारी तुमची 1 नंबर झाली. अजून काय करायचं. मी संयम सोडून गाणारी बाई नाही. मला 1 लाख सुपारी दिल्यात. आलेले आहेत कार्यक्रम. मी पातळी सोडून कार्यक्रम करणार नाही. माझा कार्यक्रम हा महिलांसाठी, तरुण मंडळींसाठी आणि जे जाणकार वयस्कर मंडळी असतील त्यांच्यासाठी असा तिखांदा मिळून मी कार्यक्रम करते. नुसता आंबाट शौकीनांसाठी कार्यक्रम करत नाही. तुम्ही किती खरं बोलताय आणि किती खोटं बोलताय हे तुमच्या मनाशी तुम्ही जाणून मग तुम्हाला काय बोलायचंय ते बोला. त्यानंतर बुवा म्हणतात की हे सगळं सुख आहे ते खालीच आहे. बोलले ना बुवा, सगळं सुख खालीच आहे. मी पण मान्य करते. पेशाला नर्स आहे, बोलायला काय मी लाजणार. आता स्वर्ग सुख सगळं खाली आहे म्हणताय, म्हणून तुम्ही उघड्यावर कराल काय. आपण समाजात राहतो, समाजाचे बांधिलके आहोत. काही गोष्टी असतात ते उघड्यावर आपण बोलू शकत नाही ना करू शकत नाही. हे काय म्हणतात स्वर्ग सुख आहे ते तुम्ही बोला, पण तुम्ही उघड्यावरती करून दाखवू शकता का, करू शकता का. नाही ना. मग कुठं काय बोलायचं नाही, ह्याला पण लिमिट आहे. त्यानंतर बुवा म्हणतात की हिचे करी तुम्ही हाल. काय म्हणतात बघा. आज करतो हिचे मी हाल, बोले नंदाचा हाल, असं गवळण ही बेताल, बघा करे ना प्रॉब्लेम सॉल्व, बातमी घडलेली ही काल, ही खूप चुकायला देते ना बोल. बोलले ना ऑल काय म्हणतात ऑल इंग्लिश शब्द. बुवानी इंग्लिश शब्द घेतला. सगळ्या डिक्शनरी ह्यांच्या घरच्याच. मराठीमध्ये ऑल येतं. रत्नाकर डिक्शनरी मध्ये सगळं येतं. आता बुवानी ऑल घेतला, मी अँड बुवानी ऑल घेतला ना, मी अँड घेते. बुवा तुझा आता तो अँड
म्हणते बघा. नंदा तुझा हाला त्याला पाहिला लपताना दही तुझे संपविलं अँड तुझं दिसला चुकताना. अँड म्हणजे दही दूध संपवलं ते संपवलं आणि अँड संपवलं ते संपवलं वरून हा चुकताना त्या घागरी बिगरी ज्या आहे त्या चाटून पुसून चुकताना दिसला अँड चुकताना दिसला आणि चुकताना दिसला. वा अँड तुम्ही ऑल वापरला तुम्ही अँड वापरला. काय म्हणते बघा. नंदा तुझा हाला त्याला पाहिला लपताना नंदा तुझा हाला त्याला पाहिला लपताना दही तुझे संपविलं अँड तुझा दिसला चुकताना दही तुझे संपविलं अँड दिसला चुकताना. बुवाला कच्चा फाडून खा बारीक खंडबाबाई आणि माझ्यासाठी खास 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे आपलं आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे सचिनजी आमरे सरपंच याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे आपलं आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे शुभम येरुणकर आणि प्रतीक पाटील यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे आपला आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे या गर्दीमध्ये माझा कार्यक्रम या भागात कुठेही असला की आमचे डेरवणचे श्री रवींद्र दादा राजेश शिर्के या ठिकाणी कुठेही कार्यक्रम असला तरी येतात आणि आजही ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. हा त्यानंतर मी पद गायलं. दोन्ही हाताने हलवून बघना म्हाताऱ्याचा या उठतो बुवा म्हणतात तू इकडे ये तुला काम लावतो बघ हलतो काय. बुवा आता मी आले तुम्ही येताय. आता मी आले तुम्ही येताय का. बुवा उगाच काहीतरी बोलायचं नाही. आता मी आले तुम्ही येताय काय नाही येणार ना. उगाच का बोलायचं. तू ये तुला काम लावतो हलवायचा म्हणे बारीक जीव असला तरी काम चोख करतो बोलले ना. बुवा तुम्ही काम चोख करता की नाही ह्याच्याशी मला काय देणं घेणं नाही. पण आम्हाला दिसतं ते जर काम चोख करता मग 11 वर्षांनी कोण काय झाला. पॉइंट आहे ना. म्हणतात जीव बारीक असला तरी काम चोख करतो. मग काम चोख करता मग 11 वर्ष होतं कुठं. चला जनरेशन गॅप जर असला तरी एवढा 11 वर्ष. हा मग उगाच काहीतरी बोलायचं नाही. बारीक जीव असला तरी काम चोख करतो. अरे लियाचा प्याचा असतो लियाचा प्याचा. जसा जीव आहे ना तसाच तुझं काम पण तसाच आहे. म्हणे पाहून भारी ही वाटते मजा वृद्धालीला हो जवायाला. आता मला काय म्हणायचं आहे बुवा बघा. आवाज आवाज थोडा बघू नका. काय म्हणायचं आहे फक्त लक्ष द्या.
इजवून विझवून हा इजवून सुकला रत्नाकर. जेव्हा राक्षसाचं वर्चस्व वाढायला लागलं होतं आणि त्यावेळेस त्यांना संपवण्यासाठी ऋषींना समुद्राचे पाणी सुकवण्याला सांगितलं आणि जी भीतीची आग पसरली होती ती विझवण्यासाठी तो रत्नाकर म्हणजे समुद्र, ती भीतीची लाट, ती आग विझवण्यासाठी रत्नाकर सुकला होता. रत्नाकर म्हणजे समुद्र. समानार्थी शब्द आहे, तो विषय सादर करते. काम करून आता तूप कर, काम करून आता तूप कर, हाय जाऊन सुकला रत्नाकर. काम करून आता तूप कर, हाय जाऊन सुकला. तुम्हा सांगतोय खरं ऐका हो बरं, हिच्यातील हाय गांडी धनुष्याचा विषय सादर केला. वरची यमकवटिका बघा, आघाडी वर. तुम्हा सांगतोय खरं ऐका हो बरं, हिच्यातील हाय गांडी. व पाहिजे ना, गांडीव आहे ना, धनुष्य गांडीव आहे ना, मग गांडी वर कशाला पाहिजे, ग कशाला पाहिजे? लय खुजली झाले बुवा तुला, लय खुजली झाले. आता गांडी वर आहे ना, तो वर तिथं द्या, मी मान्य करीन. वर म्हणताय बघा, होती आखाडी वर, हिच्यातील हाय गांडी वर. लावलं ना बुवानी, बुवा तुमच्या धमक आहे ना, त्या गांडीला फक्त गांडीवरच ठेवून दाखवा, लावायचा नाही. लोकांना येणे समजताव काय, आणि लोकांना पण काय तुम्ही डबल मिनिंग देताना ते आवडतं. त्यांनी उचलून धरलंय म्हणून तुम्ही महाकाळ तुम्ही आहात, कळलं ना? नाही तर तुम्ही झिरो आहात. ह्यांना पण तेच पाहिजे, ती गोष्ट वेगळी. पण तुम्ही शुद्ध आहात, समजदार आहात. वर आणि आघाडी वर आणि बुवा काय म्हणाले, गांडी. पुढचं मी बोलत नाही, माझ्या तोंडात ह्या भाषा शोभत पण नाही. त्यामुळे बुवा लोकांना येणं बनवण्याची काम आहे, ती कमी करा. डबल मिनिंग वेगळ्या अनुषंगाने पण देता येतं आपल्याला. बरं, आता तुम्ही दिलाय म्हणून मी काय म्हणतो, माझी यमकवटिका आहे ना, ती बघा आणि शब्द बघा, शब्दांची फोड बघा. काय म्हणते, असं सांगते तुम्हाला होता बसून उंदरावर. आज सांगते तुम्हाला खरं, होता बसून उंदरावर. राग झाला नानावर, राग झाला नानावर. दिला याच्या डाग तोंडावर, राग झाला चंद्रावर जो डाग आहे तो गणपतीने दिलेला आहे, तो तोंडावर. बरोबर ना? आता हे वर मी लावल्यावर मला तोंडावरच म्हणायचं आहे, तोंडावरच. मला कुठं काय बुवा काय येडी बनवण्याची कामं आहेत. असं चला, असं सांगते तुम्हाला
बुवा पुन्हा म्हणतात की बाई वारी जरा मुळमुळीत करू नका, व्यवस्थित करा म्हणजे जरा मजा येईल. पण बुवा तुमच्यासारखी लाज लज्जा अजून मी सोडलेली नाही. तुम्ही सगळं सोडून डोक्याला गुंडाळलेलं आहे. मला तसं करता येणार नाही. आता तर माझं लग्न झालंय त्यामुळे सगळ्या गोष्टी सांभाळून मला कार्यक्रम भरपूर करायचे आहेत. इतरांसारखी लाज लज्जा मी सोडलेली नाही. लोकांना कार्यक्रम हवे असतील तर लोक ठेवतील आणि तुमच्या आशीर्वादानं उद्याचा शेवटचा 9वा कार्यक्रम माणगावला सकाळी पार पडणार आहे. म्हणजे लोकांना हेही आवडतंय. जर माझं मुळमुळीत म्हणताय ना तर लोकांना हेही आवडतंय. त्यामुळे लोक कार्यक्रम ठेवतायत. त्यामुळे मुळमुळीत केलेली हे तुम्ही मला सांगू नका. त्यानंतर बुवांना फरमाईशानी सांगा हिचा होतील कोणी फोडला वरून दिसते गुळगुळीत खाली काळी गुळगुळीत. आता तो सील फोडण्यासाठी दांडूले पुढं वळवळ करत असतो ना, बरोबर ना. या ठिकाणी नाचणाऱ्या मुलींसाठी मंदार दादा आंबरे गाव चिरणी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपला आभारी आहे, धन्यवाद. हा सील फरमाईश आलेली आहे. मजेशीर जसं बुवांनी घेतला तसा मीही बुवा प्रत्युत्तर काय द्यायचं आहे बघा. तो सील फोडण्यासाठी दांडूचं काम महत्वाचं असतं नाही का. म्हणून मला काय म्हणायचं आहे, सांगा याचा हो दांडू कसा पडला, सांगा याचा हो दांडू कसा पडला वरून काळा गुळगुळीत काम करताना पडतो मुळमुळीत. बुवा तुमच्या दांडूमध्ये जोरच नाही, वसील काय फोडणार तुम्ही का. वरून काळा गुळगुळीत काम करताना पडतो मुळमुळीत. सांगा याचा हो दांडू कसा पडला, सांगा याचा हो दांडू कसा पडला. मोजा मारायचा बराच, ह्याच्याशिवाय ह्यांना काही येतच नाही दुसरा. हे मारामारी इकडं जा तिकडं मार, तिकडं जा तिकडं मार, म्हणून अशी ही अवस्था आहे यांची. असो आता जी काही बारी करणार आहे मोजून 15-1 मिनिटं माझ्याकडे राहिली असतील. नियमामध्ये बुवा चालतात म्हणून त्या नियमामध्येच मी बारी करणार आहे आणि 15 मिनिटं जेवढं जास्तीत जास्त देता येणार आहे तेवढं देऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे.
शिवाजी महाराज यांचं पूर्वजन्मीचं आणि संत रामदास यांचं पूर्वजन्मीचं नाव बुवांनी विचारलेलं आहे. काल उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु बुवांनी अमान्य केलं आणि त्यावेळेस सांगितलं की द्वापार युगाचा संदर्भ लागतो. त्यामुळे बुवा व्यवस्थित कान देऊन प्रश्नाचं उत्तर ऐकायचं आहे. आजही तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करते. छत्रपती शिवाजी महाराजांची वंश परंपरा ही चंद्रवंशाशी संबंधित मानली जाते आणि द्वापार युगातील म्हणाल तर वसुदेव यांच्या वंशज म्हणून त्यांची वंश परंपरा सांगितली जाते. म्हणजेच शिवाजी महाराजांचा पूर्वजांचा संबंध कृष्णाच्या वंशाशी जोडलेला आहे. द्वापार युगात तुम्ही द्वापार युगाचा संदर्भ सांगितला म्हणून. आणि संत रामदासांचा संबंध बलराम याच्याशी जोडला जातो. बलराम हे कृष्णाचे मोठे भाऊ होते आणि त्यांचे वंशज म्हणून संत रामदासांची वंश परंपरा मानली जाते. बुवा ही दोन नावं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. जर उत्तर खरंच असेल तर ते मान्य करा. आम्ही त्यातच आमचा मोठेपणा समजू. आणि बुवांना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला अजून जमलेलं नाहीये. नक्कीच जर आता तर भेट नाहीच आहे आपली, ज्यावेळेस होईल त्यावेळेस नक्कीच पुन्हा प्रयत्न करा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर जर मी दिलेलं उत्तर जर खरोखर असेल तर मान्य करा. त्यानंतरचा विषय सादर करते बघा. हे तेच मी जे म्हणते तेच ऐकायला जाते. मी त्याला उगाचच काहीतरी वेडवाकडं वळण देत नाही. मी जाणीने तिचं धाडीने अरे बुवा तुझं मारीचा. सीता लक्ष्मणाला सांगते की राम मारीच राक्षसाला शोधायला निघाले होते, त्याला मारण्यासाठी गेलेले होते. ती लक्ष्मणाला सांगते की ते अजून आले नाही, जाऊन बघ कुठे गेले ते. पण लक्ष्मण काही जात नाही. त्यावेळेस तिच्या मनात शंका निर्माण होते. मी जाणीने तुझं धाडीने, मी जाणलंय की त्या मारीच राक्षसाला तूच भांडलेस. मी जाणीने तुझं धाडीने अरे बुवा तुझं मारीचा. मी जाणीने तुझं धाडीने अरे बुवा तुझं मारीचा.
झट झट त्या जटामधी जट जट वट शंकर महादेवाच्या केसामध्ये जट होती जटा होती याच्या वाढलेल्या झट 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 जटामधी काळा नागोबा डुलतोय हो याच्या वाढलेल्या झट 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 जटामधी काळा नागोबा डुलतोय रूप पाहून तीरा अंड हा विषय सादर केला होता आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे सौरभ काय म्हणायचं आहे बघा एका था जन्माची मस्जिदराची बसवून बघा त्या दांड्या कथा जन्माची मस्जिदराची बसवून यांच्यामधील एक मच्छिंद्रनाथ यांचा जन्म माशाच्या पोटी झाला होता तो बगळा ते अंड हार अंड्या हा फोडण्यासाठी हार अंड्या फोडण्यासाठी बघा हे कथा जन्माची मच्छिंद्राची बसवून बगळ्या त्या दांड्या कथा जन्माची मच्छिंद्राची बसवून बगळ्या त्या दांड्या टक लावून दूर पाहून फोडण्या नाचतोय
साठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद. मला असं वाटतंय बस झालं ना, नियमात वारी झालेली आहे. नको मशाला तुम्हाला महाकाळ बुवा पाहिजे ना. ऐका का हट्टी पण ऐका जरा बुवांचा ऐका आहे ना, बरोबर आहे ना. हा मग बुवांना आपण त्यांची वारी देऊयात. मला जेवढं डबल मिनिंग देता येणार शास्त्र आधारेच मी देणार. मी तुमच्यासाठी किंवा इतर कोणासाठी पातळी सोडून गाणारी नाही. त्यामुळं महाकाळ बुवा भरपूर पाहिजेत तुम्हा सगळ्यांना, म्हणून मी माझ्या वारीची सांगता या ठिकाणी करत आहे. आणि नियमानुसार माझी वारी झालेली आहे. अर्धा तास पाऊण तास जो काय आहे झालेला आहे. पण जाता जाता कोणत्याही गोष्टीचा शेवट हा चांगलाच व्हायला पाहिजे, हा माझा उद्देश असतो. आणि या ठिकाणी आज तुम्हाला सगळ्यांच्या मनोरंजनासाठी आम्हा दोन्ही कलावंतांना इथे आणलेला आहे. चावट वाईट साईड गातच असतो, परंतु हा जो मॉब आहे हे तुम्ही सगळेजण इथं आलेले आहात. फक्त वाईट घेऊन जाऊ नका, तर काहीतरी चांगलं सुद्धा घेऊन जा. या उद्देशाने सुद्धा आम्ही दोन्ही कलाकार या ठिकाणी कार्यक्रम करत असतो. आणि म्हणून जाता जाता सध्या महिलांवरती जे अत्याचार होत आहेत त्यांना कुठेतरी आळा बसावा. आणि एक महिला म्हणून मी सगळ्या महिलांमार्फत सरकारला एक विनंती आहे की लाडकी बहीण योजना आपल्या महिलांसाठी सरकारने दिलेली आहे. आपण सगळेजण तिचा उपभोग घेत आहोत, परंतु आम्हासाठी आम्हा महिलांसाठी एवढंच गरजेचं नाहीये की जे हे अत्याचार होत आहेत जिथल्या तिथं फाशी दिली गेली तर हे नराधम परत नवीन त्यांची उत्पत्ती होणार नाही. हे काय होतंय, एक झालं की त्याला शिक्षा भिक्षा तो त्याला पकडेपर्यंत दुसरा इथं तयारीतच असतो. म्हणून मला काय म्हणायचं आहे बघा जाता जाता,
है